काय नाव आहे तुमचं? माझं नाव शशांक मनोज वाकडे आहे. कुठून आलेले आहेत मी तुम्ही? नागपूरहून आलेलो आहे. काय करता सध्या? मी शिक्षक आहे, आता प्रायव्हेट शिक्षक आहे. आणि मी आज या CJPच्या ज्या शांती मार्च जे आहे, जे धर्मेंद्र प्रधान यांचं इस्तिफ्याची जी मांग आपण घेतलेली आहे, जे युवांनी मांग घेतलेली आहे, त्याच्यासाठी आपण इथे मी आलेलो आहे. की अंदाजे आज CJP जी आहे, जी पार्टी, ज्या पार्टीला एका आपल्या देशातील एका मोठ्या एका आपल्या यांनी मुख्याध्यापकांनी यांनी म्हटलं की अंदाजे हा जो देश आहे हा कॉक्रोच लोकांचा देश आहे. इथे जे हे आहेत यंगस्टर आहेत ते कॉक्रोच आहे असं म्हटल्यामुळे जेव्हा एक कॉक्रोच जनता पार्टी उभी झाली आणि 21 दिवसामध्ये तिथे एवढे फॉलोअर झाले आणि एवढे सर्व जे बेरोजगार लोक आहेत ते सर्व तिथे उपस्थित झाले. आणि त्यानंतर हा जो नीट पेपर लीकचा जो मुद्दा आहे, आज आपण पाहू शकता की नीट पेपर लीक झाल्यामुळे आज 22 मुलांनी जे आहे आपलं ते जीव गमावलेला आहे. सोबत त्यांच्या आईवडिलांनाही तो त्रास झालेला आहे. सोबत आज आपण दिल्लीच्या जंतर मंतरमध्ये पाहू शकता की 21 दिवसापासून आपले जे सोनम वांगचुकजी सर आहेत त्यांनी जे आंदोलन आहे ते घेतलेलं होतं. त्यांनी उपोषणाचं शस्त्र त्यांनी आपल्या हातात घेतलं होतं आणि ते उपोषण करत होते. सरकारने एकही शब्द बोललेला नाही या आंदोलनाबद्दल. काय वाटतं पुढे बोलेल का? नाही बोलणार, कारण की त्याला माहित आहे सरकारला की आपण बोललो तर हे लोक अजून काही करतील. म्हणून ते तिथे जाऊन जंतर मंतरला जाऊन अनेक प्रकारे आपले जे लोक आहेत, जे यंगस्टर आहेत, त्यांना नाही का भडकवण्याचं काम करत आहेत. आता जसं अभिजित दुप्पेवार यांनी शाही फेक केला, सोबत तिथे जाऊन लाठीचार्ज केला, ज्यामुळे की तिथे मुलं चिडायला पाहिजे आणि तिथचं वातावरण खराब व्हायला पाहिजे. ज्यामुळे हा जो प्रोटेस्ट आहे, आमचा शांती मार्च आहे, तो खराब व्हायला पाहिजे. हे काम तिथं चालू आहे त्या सरकारचं. नागपुरातल्या पोलीस प्रशासनाचा तुम्हाला सपोर्ट मिळतोय का? नाही, इथे पण काही मिळत नाही आहे, कारण की पोलीस प्रशासनाचं काम आहे की इथे आलेल्या लोकांना सुरक्षित ठेवणं. परंतु इथे आल्यानंतर आपण पाहत आहोत की ते आम्हाला एका साईडला करत आहेत, एका साईडला करून तुम्ही इकडे वा आणि तुम्ही आपला जो मुद्दा आहे तो तुम्ही सांगू शकत नाही. हा इथे पण आवाज दबवण्याचा प्रयत्न इथे पण केला जात आहे. परंतु संविधान घाबरवत आहे काय? लोक घाबरलेले आहे. जी पोलीस प्रशासन आहे ती इथेही लोकांना दडपशाही करून माईकचा आवाज करून आणि लोकांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून मी सांगू इच्छितो की आज ज्या प्रकारे अभिजित दादा जे आहेत त्यांना आता मला असं माहीत पडत आहे की त्यांना पोलीस अटकही होत आहे. म्हणून की म्हणजे आता न्यूजवर मी पाहिलेलं आहे की अभिजित दिल्लीच्या जंतर मंतरवर अटक होत आहे. पण का बरं त्यांना अटक व्हायला पाहिजे? कारण की या भारताचा जो भविष्य आहे ते हा युवा आहे आणि हा युवा जेव्हा इथे आपण पाहत आहोत त्या युवाला तुम्ही पकडत आहात. आज तुम्ही बलात्कारी असले चांगले जे लोक दान चोरी करत त्या लोकांना तुम्ही पोलीस प्रोटेक्शन देतात आणि जे मुलं आपल्या भविष्यासाठी जे लढत आहेत त्यांना तुम्ही अश्रुधारा सोडत, त्यांच्यावर लाठीचार्ज करत. एक का बरं? अर्थात आज लीक जे पेपर लीक आहेत, फक्त नीटचा पेपर लीक नाही झाला तर याच महिन्यामध्ये TETचा जो घोटाळा आहे, TET पेपर लीक झाला, जो पेपर आम्ही देणार होतो. आणि आम्ही पण भविष्यातील शिक्षक आहोत. आजही आम्ही शिक्षक आहोत, परंतु भविष्यात गव्हर्नमेंट शिक्षक लागण्यासाठी आम्हाला जी प्रोसेस असते त्याच्यासाठी आम्ही TET जी एक्झाम असते ती एक्झामचा पेपर लीक झाला आणि तोही केव्हा होणार याच्याबद्दल यांनी काही प्रशस्त दिलेलं नाही. आणि त्याच्यामध्ये पण जे आतमधले लोक आहेत त्यांनाही यांनी मोकाट सोडून दिलेला आहे. 21 दिवसामध्ये त्यांना त्यांची सुटका झाली. असं का बरं? लोकांच्या फोनमध्ये नेटवर्क नाहीये, जॅमर लागलेले आहेत. का बरं असं करत असेल? इथे पहा की इथे आम्ही आल्यानंतर आमच्या समोर इथे जॅमर लावलेले आहेत, ज्यामुळे आम्ही इथे जे प्रोटेक्शन करत आहोत ते लोकांपर्यंत पोहोचायला नाही पाहिजे, लोकांपर्यंत आमची आवाज जायला पाहिजे. यासाठी इथेही या आपल्या नागपुरामध्ये संविधान चौकामध्ये पण या लोकांनी जॅमर लावून ठेवले आहेत, ज्यामुळे आम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकणार नाही आणि लोकांना कॉल जाणार नाही आणि इथेही चेंगराचेंगरी व्हायला पाहिजे, हा त्यांचा विचार आहे. आंदोलन दाबण्याचा प्रयत्न आहे का? हो आहेच, नक्कीच आहे इथे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न. आणि तो आंदोलन दाबण्याचा जो प्रयत्न आहे तो इथे होत आहे, त्याला आपण ओढून काढू. आणि जे बाबासाहेबांचं जे संविधान आहे त्या बाबासाहेब संविधानामध्ये सर्वांना आज 20 मार्च आहे आणि आज 20 मार्चच्या दिवशी बाबासाहेबांनी इथं बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली होती. आणि बहिष्कृत हितकारणी सभा म्हणजे काय तर बाबासाहेबांनी जे बहिष्कृत जे लोक होते, ज्या लोकांना कधी शिक्षणाचा हक्क दिला नव्हता, जो कोणता हक्क नव्हता, त्या लोकांना शैक्षणिक हक्क, सांस्कृतिक हक्क आणि चांगलं जगण्याचा हक्क जो दिला होता तो आज याच 20 जुलैच्या दिवशी दिला होता. म्हणून आजच्या दिवशी जेव्हा दिल्ली जंतर मंतरवर जेव्हा सोनम वांगचुक सर आणि
अभिजित दुबके जे आहेत ते आंदोलन करत आहेत, त्यामुळे मला असं वाटतं की तोच इतिहास आजच्या दिवशी घडत आहे. आणि हा इतिहास जसा घडला तर इथेच खरंच हे जे जंतर मंतरवर जे चालू आहे त्याच्यावर आपली मागणी जी पूर्ण होईल. धर्मेंद्र प्रधान इस्तीफा देतील आणि सोबत आपली जी शिक्षण नीती आहे ती चांगल्या रीतीने होईल अशी मला खात्री आहे. परंतु तरी मी आजही धर्मेंद्र प्रधान यांना म्हणतो की तुम्हाला इस्तीफा लिहिता येत नसेल तर अंगुठा तरी लावा आणि आम्हाला इस्तीफा द्या, कारण की तुम्ही शिक्षित नाही आहात. शिक्षित असते तर तुम्हाला समजलं असतं की शिक्षित. सोनम वांगचुक यांना शिक्षा मंत्री बनवायला पाहिजे, केंद्रीय शिक्षा मंत्री, अशी अरविंद केजरीवालांची मागणी होती. या मागणीबद्दल काय विचार करता आपण? बरोबर आहे. अंदाजे जे सोनम वांगचुकी जे आहेत त्यांच्या पित्यांनी स्वतः लडाखच्या जे बुद्धिस्ट लोक होते त्या बुद्धिस्ट लोकांसाठी त्यांना चांगलं सरकार मिळालं पाहिजे, त्यांना चांगलं भेटायला पाहिजे, त्यांनी आंदोलन केलं आणि स्वतः इंदिरा गांधी जाऊन त्यांनी त्यांचं ते आंदोलन तोडलं होतं. मग आज पंतप्रधान मोदींना काय होत आहे की ते या जंतर मंतरमध्ये जाऊन सोनम वांगचुकीचं जे आंदोलन आहे ते मोडू शकत नाही. अर्थात यावेळेसच नाही तर सोनम वांगचुकींनी याच्या आधी पण 2 वर्ष आधी पण एक आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनामध्ये पण त्यांनी लेह लडाखमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी आंदोलन केलं. म्हणजे ते शिक्षण किती मोठं महत्वाचं आहे, कारण की बाबासाहेब म्हणतात की शिक्षण हे वाघेचं दूध आहे आणि जो त्याचं प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, हे त्यांना माहीत आहे. म्हणून ते लोक काय करत आहेत की शिक्षणाला पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, आणि शिक्षण हे दूर ठेवलं तर त्यांना माहित आहे की हे जे अंधभक्त आहेत आणि जे अंधभक्त करून आलेले आहेत की गोबर खाण्याचं काम आणि फालतूमध्ये लोकांना विद्यार्थ्यांना मागे करण्याचं काम हे होणार नाही. शेवटी विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल तुम्ही? मी स्वतः शिक्षक आहे आणि मी स्वतः शिक्षकातील जे आज इथे विद्यार्थी आलेले आहेत आणि जे शिक्षक आणि त्यांचे वडील आणि आई वडील पण आलेले आहेत की जे इथे या प्रोटेस्टला सम्मिलित होऊन जे आज हे करत आहेत, त्यांना मी एकच देईल की आपल्याला कोणी काही केलं तरी आपल्याला दळायचं नाही आहे आणि पळायचं नाही आहे. आपल्याला इथेच दबून राहायचं आहे आणि आपल्याला आपली जी मागणी आहे शिक्षण मंत्र्याचा जो राजीनामा आहे तो घेतल्याशिवाय आपल्याला जायचं नाही आहे. किती दिवस लागो, किती काय लागो. आणि सोनम वांगचुकी जे सर आहेत त्यांचं आपल्याला ज्या आंदोलनामध्ये सम्मिलित व्हायचं आहे. आज आपण इथे असो का, किंवा जे आज आमच्या नागपूरचे मुलं आणि लोक जे आहेत जे दिल्लीला जंतर मंतरला गेले आहेत त्यांनाही मी धन्यवाद देतो. आणि हे जे आंदोलन आहे ते आंदोलन यशस्वी हो, चिरायू हो अशी मी सर्वांना, त्याच्यासाठी जे सर्व लोक आलेले आहेत त्यांना मी धन्यवाद देऊन मी माझे 2 शब्द इथे संबोधतो. जय भीम, नमो बुद्धाय.